बघूया 100% बातम्या। सुरुवातीला राजकीय रंग। महाविकास आघाडीची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक पार पडतेय। या बैठकीसाठी शरद पवार, जयंत पाटील आणि संजय राऊत उपस्थित आहेत। या बैठकीत जागा वाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही। हा तिढा तर लवकरच सुटण्याची शक्यता आहे। मातोश्रीवर मवियाची बैठक होतीये। या बैठकीला मवियाचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। मातोश्रीवरील बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या पक्षाची 15 ते 16 उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। हमारे जो उम्मीदवार है उनकी जो पहली लिस्ट है, पहली सूची है, कल हम लगभग 15 या 16 सीट हम कल जाहिर करेंगे। वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत असावी अशी अपेक्षा संजय राऊतांनी व्यक्त केली। हम ये चाहते हैं कि हमेशा वो हमारे साथ रहे। हमारी कोशिश कल भी थी, आज भी है और कल भी रहेगी। मवियाच्या जागा वाटपात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याची उत्सुकता आहे। महाविकास आघाडीत ठाकरेंच्या पक्षाच्या वाट्याला सर्वाधिक जागा येण्याची शक्यता आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। ठाकरेंनी लोकसभेसाठी आपले शिलेदार जवळपास निश्चित केल्याचं कळतंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं जवळपास 17 उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत। उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकर असतील, ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, बुलढाण्यातून नरेंद्र खेडकर, यवतमाळमधून संजय देशमुख, उस्मानाबादेतून ओमराजे निंबाळकर, परभणीतून बंडू जाधव, शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे, नाशिकमधून विजय करंजकर, ठाण्यातून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीते, हिंगोलीतून नागेश आष्टीकर, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, सांगलीतून चंद्रहार पाटील आणि मावळमधून संजोग वाघेरे असतील। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर पहिल्यांदाच नागपूर विमानतळावर दाखल झाल्या। यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। दरम्यान माझ्यासाठी ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी असून संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही अशी प्रतिक्रिया धानोरकरांनी दिली। प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी यांच्यात रस्सीखेच सुरू होती। अखेर या मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली। नागपुरात दाखल होताच त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा पक्ष हुकुमशाहीने चालणारा पक्ष नाही आहे। राजा बोले आणि दाढी हाले तशा पद्धतीचा कारभार या पक्षात होत नाही। आमचा पक्ष संविधान आणि लोकशाहीवर चालणार असल्यानं पक्षाच्या धोरणानुसार सर्व नेते आणि पदाधिकारी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरं जाऊ असं त्यांनी म्हटलं। त्यांना उमेदवारी मिळाली असती तर पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला असता तो त्यांनी फॉलो केला असता। मला उमेदवारी मिळाली तर तो आदेश ते देखील फॉलो करतील आणि ही लढाई आमची संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई आहे। माहित आहे, कदाचित होऊ शकते गडबडीमध्ये माझं नाव कदाचित विसरलं असेल, त्यामुळे नावामुळे फार काही फरक पडत नाही। नाव घेतलंच पाहिजे असं नाही। प्रतिभा धानोरकर आणि भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत होणार आहे। त्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। गेल्या काही दिवसात काँग्रेसला एकामागोमाग एक धक्के बसतायत। लोकसभा निवडणुकीच्या आधी विदर्भातील आणखी एका आमदारानं काँग्रेसचा हात सोडला। पक्षातील गळती थांबवण्याचं एक मोठं आव्हान आज काँग्रेसच्या नेत्यांसमोर आहे। काँग्रेसचे उमरेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलाय। त्यांनी भगवा हाती घेतला, शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। यावेळी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने सुद्धा उपस्थित होते। शिवसेनेत दाखल झाल्यानंतर राजू पारवेंनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागलंय। त्यांच्या या टीकेला वडेट्टीवारांनी जोरदार उत्तर दिलंय। हुकुमशाही आणि झुंडशाही पक्षामध्ये सुरू होती ते मला मान्य नव्हती। मी वारंवार पक्षश्रेष्ठीकडे सांगितलं होतं, त्याची कुठलीही दखल त्यांनी घेतली नाही, त्याच्यामुळे मला पक्ष सोडावा लागला। आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडल्याबरोबर त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते। घोडा पुढे दौडत असताना घोड्याचा आवाज गदा काढतोय आणि स्वतःला घोडा समजतोय असा तो प्रकार दिसतो। रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवेंना शिवसेनेची उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे। त्यामुळे तुमाने पारवेंना निवडणुकीत कितपत मदत करतात यावर त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे, एवढं नक्की। सोलापूर हा सर्वधर्म समभाव मानणारा जिल्हा आहे। इथला बाहेरचा असो की इथला असो, सोलापूरची लेक म्हणून तुमचं स्वागत करते अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना टोला लगावलाय।
मी 2019 पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय असं सांगत राम सातपुते यांनी सुद्धा प्रणिती शिंदेंना जशास तसं उत्तर दिलंय। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिली आहे, तर राम सातपुते यांच्या गळ्यात भाजपनं उमेदवारीची माळ टाकली आहे। राम सातपुतेंना भाजपनं उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रणिती शिंदेंनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं स्वागत केलंय। सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधर्मीय, बहुधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे। इथं सगळ्यांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा। सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं स्वागत करते अशा शब्दात प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना उपरोधिक टोला लगावलाय। समाजात फूट न पाडता लढाई लढू असं प्रणिती शिंदेंनी म्हटलं। भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनीही प्रणितींना जोरदार उत्तर दिलंय। ही निवडणूक त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकणारे याच्या भीतीने अशा पद्धतीने एक केविलवाणी प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहेत। निवडणुकीच्या प्रचारात वार पलटवार आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून त्याची चुणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातच दिसून आली आहे। राज्यात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे, पण आजही काही पक्ष आणि संघटना युती आणि आघाड्यांपासून समान अंतर राखून आहे। अशा नेत्यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीतील संभाव्य राजकीय नुकसान टाळण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून केला जातो। महायुतीवर नाराज असलेले महादेव जानकर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या संपर्कात होते। काही दिवसांपूर्वी त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। माड्याच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर पवारांनी जानकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला। जानकर महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा रंगली। अशात फडणवीसांनी जानकरांना पुन्हा एकदा महायुतीकडे खेचून आणण्यात यश मिळवलंय। पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल। आता ती कुठली जागा देईल ती हे तिघं ठरवतील, त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही। आणि मी महायुतीतच होतो, परंतु जागेचा तेढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। उनको कोई विचारधारा नहीं है, कोई बेस नहीं है। ये ऐसे लोग हैं जहाँ खाने को मिलेगा वहाँ चले जाते। महादेव जानकर यांचा महाराष्ट्रातला काही लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे। जानकरांना सोबत घेऊन फडणवीसांनी केवळ माढ्याच नव्हे तर लोकसभेच्या 6 जागा सुरक्षित केल्याचं मानलं जात आहे। जानकरांना सोबत घेऊन फडणवीसांनी पवारांना धक्का दिल्याची चर्चा आहे। महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण 5 टप्प्यांमध्ये होतीये। यातील पहिल्या टप्प्यात हे मतदान 19 एप्रिलला पार पडणार आहे। महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याच्या लढतीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होतोय। पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात निवडणूक होतीये। सर्व पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय। ज्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यांचा प्रचारही सुरू आहे। आता जवळपास सर्व पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केल्यानं पूर्व विदर्भातील 5ही मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट झालंय। नागपुरात भाजपचे नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे। रामटेकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे राजू पारवे विरुद्ध काँग्रेसच्या रश्मी बर्वे या असणार आहे। भंडारा गोंदियातून भाजपनं पुन्हा एकदा सुनील मेंढींना तिकीट दिलंय, त्यांना काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोळेंचं आव्हान असणार आहे। चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांमध्ये लढत होतीये, तर गडचिरोलीत भाजपचे अशोक नेते आणि काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किरसाण यांच्यात लढत होणार आहे। 5ही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। या 5ही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत लढती असल्या तरी वंचित बहुजन आघाडी आणि बसपाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। कधी साधू महंतांच्या उमेदवारीनं तर कधी महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या वादानं चर्चेत राहिलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात आणखी एक नवा ट्विस्ट समोर आलाय। शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या जागेवर भुजबळांनी लोकसभेची उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं शिवसैनिक अस्वस्थ झाले। अस्वस्थ शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान गाठत नाशिकची जागा शिवसेनेकडे ठेवावी असं साकडं मुख्यमंत्र्यांना घातलं। नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत। नाशिकच्या या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या पुतण्या समीर भुजबळ यांच्यासाठी उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे। त्यामुळे नाशिकमधील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे आणि अस्वस्थ झालेले शिवसैनिक आणि हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत जागा शिवसेनेकडे ठेवावी अशी मागणी केली आहे। आपल्या सगळ्यांच्या भावना ते म्हणजे मी त्यांच्या समोर मांडेल आणि नाशिकची जागा ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला सोडून घेईल। मी आपल्याला एवढंच सांगतो की
खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठीशी तुम्ही सगळे खंबीर आहात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना भुजबळांना उमेदवारीचा शब्द दिलाय, ना हेमंत गोडसेंना नकार दिलाय। या पार्श्वभूमीवर नाशिकची उमेदवारी कोणाला मिळतेय याची उत्सुकता आहे। बारामती मतदारसंघात यावेळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील अनेक जण मैदानात उतरलेत। शर्मिला पवार यांनी बारामतीतल्या प्रचाराच्या दरम्यान जोरदार टोलेबाजी केली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा अटीतटीची लढत होणार आहे। सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार उतरल्यात। अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा जो जाणकार आहे, माहितीचा उमेदवार आहे, त्याला मत द्या असं आवाहन त्यांनी केलंय। हे एकच संकेत आहे की आता काळ बदलत चाललेला आहे आणि तुम्ही तरुण आहात, पण साहेब पण तुमच्या इतकेच तरुण आहेत। कोणत्याही गोष्टीसाठी आईवडील सोडू नका असं आवाहन करताना त्यांनी जोरदार टोला हाणलाय। कुठल्याही आमिषाला बळी पडू नका असं आवाहन शर्मिला पवारांनी केलंय। जर चांगलं सांगितलं तुकारी वाजवायची तर होय म्हणायचं, जर सांगितलं दुसरं चिन्ह वाजवायचं होय म्हणायचं, होय बाबा सगळं करतो बाबा। आतमध्ये गेल्यावर मध्ये आपल्याला सुप्रिया सुळे यांनी कधीच पवार नावाचा वापर केला नाही असंही शर्मिला पवार म्हणाल्या। बारामतीमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा विजय शिवतारे यांनी केली। कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचा निर्धार शिवतारेंनी बोलून दाखवलाय। त्यामुळे महायुतीत सगळं काही आलबेल नसल्याचं चित्र यातून समोर येतंय। विजय शिवतारेंनी अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। या पार्श्वभूमीवर महायुतीची कोंडी झाली आहे। आता शिवसेना म्हणून नाही तर आपण महायुती म्हणून लढतोय, त्यामुळे महायुतीचं पालन सगळ्यांनी करायला हवं असं म्हणत राहुल शेवाळेंनी विजय शिवतारेंना बारामतीतून माघार घेण्याचं आवाहन केलंय। तर शिवतारेंबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील असं भाजपचे नेते प्रसाद लाड म्हणाले। मी जनतेसाठी फाशी सुद्धा जायला तयार आहे। शिवसेना पक्षाची आमची भूमिका यावेळी महत्वाची की आम्ही सर्वजण शिवसेनाचा उमेदवार म्हणून नाही, आता आम्ही महायुतीचे उमेदवार। शिवतारेंच्या आक्रमक पवित्र्यानं महायुतीची कोंडी झाली आहे। या पार्श्वभूमीवर ही कोंडी फोडण्याचं आव्हान महायुती समोर आहे। अमरावतीचं राजकारण राणांच्या विरोधात बच्चू कडूंनी शड्डू ठोकलाय, तर महायुतीनं सुद्धा युती धर्माचं पालन करावं, अन्यथा वेगळ्या मार्गाचा विचार करू असा इशारा बच्चू कडूंनी यापूर्वी दिला। आता निवडणूक आली, मुद्द्यावर बोला असं म्हणत बच्चू कडू यांनी त्यांच्या घराच्या भिंतीवर काही स्लोगन लिहित सगळ्यांचं लक्ष वेधलं। होळीचा सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडूंनी आपल्या घराच्या भिंतीवर अनेक ज्वलंत मुद्दे लिहित लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय। बच्चू कडूंनी स्वतः आपल्या घरावर विविध मागण्या लिहून प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला आठवण करून दिली आहे। पक्ष आणि नेता याच्यापेक्षा आम्हाला आमचं मतदार महत्त्वाचा ठरला पाहिजे आणि म्हणून निवडणूक आली मुद्द्यावर बोला। आणि जे मुद्दे काय आहे तर स्वामीनाथन आयोगाला काँग्रेसनं हात लावला नाही, मंजूर केलं नाही, भाजपनं तर पाहिलंही नाही त्याच्याकडे। त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जमा केलेली माया ही रंगपंचमीच्या रंगाप्रमाणे सातत्यानं उडवण्याचा प्रकार सुद्धा या ठिकाणी सुरू आहे। अमरावती मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। त्यात महायुतीचा घटक पक्ष असलेल्या बच्चू कडूंनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं अमरावतीतलं राजकारण तापलंय। एक महत्त्वाची बातमी, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरेंसह भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। पैसे खाणारा खासदार पाहिजे की काम करणारा, असा सवाल करत सदाशिव लोखंडे यांनी वागचौरेंवर टीका केली आहे। तर उद्धव ठाकरेंनी वेळ द्यायला पाहिजे होता असं म्हणत ठाकरेंवरही त्यांनी टीका केली आहे। माझं आग आहे जरा पैलवानचं, त्याला वाटलं तर कुस्ती खेळू ना आपण, त्यामुळे तशी नाही माझी कोणची तयारी। आता शिक्षणाचा आहे, तुला मी डबल ग्रॅज्युएट आहे, अरे तू डबल ग्रॅज्युएट काय, मी लोकसभेमध्ये जे पाहिजे ते करू शकतो ना। मला जे पाहिजे, जे हिंदीमध्ये आहे ते मराठीमध्ये आहे ते इंग्लिशमध्ये मी बोलू शकत नाही। अरे तुझ्यापेक्षा मी माणसाला ओळखू शकतो ना। तुझे 32 वर्ष सर्व्हिस झाले, माझे 40 वर्ष जनतेमधली सर्व्हिस आहे आणि जनतेवाली सर्व्हिस भारीच असते का नाही। उद्धव साहेबांनी काम केलं नाही असं नाही, त्यांनी वेळ द्यायला पाहिजे होता, तो दिला आणि वेळ देणाऱ्या माणसाचं समस्या ऐकल्या। उद्धव साहेबांनी आम्हाला मदत केली, पण शिवसेना भाजपच्या युती म्हणून आम्ही खासदार झालो, आम्ही त्यांच्या बरोबर आहे ना। आता गद्दार हा किती, आता तुम्ही सांगा, तूप चोर बोलले तेच,
गद्दार तेच बोलले. आता सावकार झाला कसा आम्हालाच कळाला, ते तुम्ही शोधाला त्याला. धुळ्याचे विद्यमान भाजपचे खासदार सुभाष भामरे यांनी नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांची भेट घेतली आहे. बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाली. फक्त आशीर्वादासाठी भेट घेतल्याचं भामरे म्हणाले. ही राजकीय भेट नसल्याचंही भामरेंनी स्पष्ट केलंय. आशीर्वाद घ्यायला आलेलो होतो. ही कुठलीही राजकीय भेट नाही, ही वैयक्तिक भेट आहे. मला आशीर्वाद मिळाले. मी आशीर्वाद भक्त जेव्हा प्रामाणिकपणे आशीर्वाद मागतो तो बाबाजींचा आशीर्वाद मिळतो. त्याच्यात बाकीचं राजकारण काही नसतं. आम्ही लहान कार्यकर्ता आहे. व हे जे काही निर्णय जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे हे माझ्यासारखा लहान कार्यकर्ता नाही देणार. आमच्या नेत्यांना हा प्रश्न विचारा. ही बाबांचे धर्मपीठ आहेत. हे धर्मपीठ असल्यामुळे कोणत्याही व्यक्ती कोणत्याही पक्षाचा कोणत्याही समाजाचा या ठिकाणी त्यांच्या सदस्य येऊ शकतो. त्यामुळे हे सर्व पीठ सर्वांसाठी खुलं आहेत आणि म्हणून त्यामुळे ते बाबांना भेटायला येत असतात. मुंबईसह राज्यात होळीचा आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. या निमित्तानं अवघी तरुणाई रंगात न्हाऊन निघाली होती. तरुण तरुणाईसह आबालवृद्ध होळीच्या रंगात रंगून गेले. मुंबईसह संपूर्ण राज्यात होळी आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. एकमेकांवर रंगाची उधळण करत तरुण तरुणाई रंगात आणि पाण्यात न्हाऊन निघाले. ठिकठिकाणी हजारोंच्या संख्येत तरुण तरुणी डीजेच्या तालावर ठेका धरत धुळवड साजरी करत होते. अनेक ठिकाणी रेन शॉवरच्या मंडपाखाली तरुण तरुणाई गाण्यावर थिरकले. तरुण तरुणाईसोबत बच्चे कंपनीचा उत्साह पाहण्यासारखा होता. बच्चे कंपनी एकमेकांना मनसोक्तपणे रंगात रंगवत होते. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये होळीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. रंगाच्या या उत्सवात सर्वजण आपापल्या समोरील दैनंदिन समस्या अडचणी काही क्षणापुरती विसरत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सहभागी झाल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात रंगपंचमी साजरी केली. ठाण्यातील नागरिक आणि शिवसैनिक यावेळी सहभागी झाले. नैसर्गिक रंगाचा वापर करत तसंच पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. धुलीवंदनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या शुभदीप निवासस्थानी कुटुंबियांच्या सोबत धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी नातू वृद्धांशच्या साथीनं पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाची उधळण करत त्यांनी संपूर्ण शिंदे कुटुंबियांनी मनसोक्त धुळवड साजरी केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सामान्य नागरिकांसोबत सुद्धा धुळवड साजरी केली. टेंबी नाका इथल्या आनंद मठात आयोजित रंगपंचमी उत्सवात मुख्यमंत्री उपस्थित होते. आपल्या जनतेला चांगले दिवस सुखाचे समाधानाचे येऊ दे. या बळीराजाच्या वरती सगळी संकट दूर होऊ दे. ठाण्यात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरक्षा रक्षकांसोबत धुळवडीचा आनंद लुटला. या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही. बाळासाहेबांचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे, प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. नैसर्गिक रंगांचा वापर करून तसंच पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगात न्हाऊन निघाल्याचं चित्र दिसून आलं. राज्यात सध्या निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. राजकीय पक्ष बैठका आणि प्रचाराच्या नियोजनात व्यस्त आहेत. अशात अनेक राजकीय नेत्यांनी वेळात वेळ काढत रंगपंचमीचा उत्साह साजरा केला. राजकीय नेते मतभेद बाजूला ठेवत रंगात न्हाऊन निघाले. पुण्यात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर रंगपंचमी उत्सवात सहभागी झाले. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही धुळवड साजरी केली. रंगांमध्ये त्या न्हाऊन निघाल्या. चिखली विधानसभा मतदारसंघातील बंजारा बहुल असलेल्या हरणी आणि करवण या गावात जाऊन आमदार श्वेता महाले यांनी बंजारा समाजातील महिलांसोबत शिमगा साजरा केला. अमरावती जिल्ह्यात आदिवासी समाजाकडून पारंपरिक पद्धतीनं होळी सण साजरा केला जातो. यावेळी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला. शरद पवारांच्या पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी पारंपरिक पद्धतीनं आदिवासी बांधवांसोबत धुलीवंदन सण साजरा केला. ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी त्यांच्या चिपळूणमधल्या तुरुंबव या गावी गावची ग्रामदेवता श्री शारदा देवी मंदिराच्या सहाणेसमोर आज सकाळी होम लावल्यानंतर परंपरेनुसार देवीची पालखी नाचवली. देश विदेशात आपल्या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यांनी प्रसिद्ध असलेल्या आदिवासी काठी संस्थांच्या रजवाडी होळी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 12व्या शतकापासून चालत आलेल्या या राजवाडी काठी संस्थांच्या होलिकोत्सवात मोठ्या संख्येनं
विदेशातून सुद्धा पर्यटक सहभागी झाले होते। सातपुड्यातील काठी संस्थानाची होळी आदिवासी समाजासाठी अतिशय महत्त्वाची आणि मानाची मानली जाते। आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हजारो आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत काठी संस्थानाची होळी पेटवण्यात आली। आदिवासी बांधव बुद्ध्या, बावा आणि मोरख्याचा खास पारंपरिक वेश परिधान करून पारंपरिक नृत्यात दंग झालेले दिसले। काठी संस्थानाच्या होळीसाठी लाखो बांधव एकत्र जमल्यानं बिजरी, ढोल आणि घुंगराच्या सुरात संपूर्ण सातपुडा रंगून गेलं। कोणाला आमंत्रण न देता होळी हा सण सगळे पब्लिक एका ठिकाणी गोळा होतात। आता तर गुजरात, महाराष्ट्र, MP, राजस्थान इथून लोक यायला लागले। आता परदेशातून सुद्धा लोक होळी सण सहभागण्यासाठी येतात। दाब इथल्या देवाची होळी पेटल्यानंतर जवळपास 7 ते 8 दिवस सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात होलिकोत्सवाची धूम असते। जावयाची घोड्यावरची मिरवणूक तर सगळ्यांनी पाहिली असेल, मात्र बीड जिल्ह्यातल्या विडा गावात जावयाची मिरवणूक काढली जाते ती गाढवावर। लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्खं गाव डीजेच्या तालावर नाचत असते। सासरवाडी जावयाचा मान मोठा, पण गाढवावर बसलेला जावई आणि त्यांच्या समोर नाचणारे मेवणी मंडळी पाहिल्यावर ही मिरवणूक आहे का थिंड असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। मात्र बीडच्या विडा गावात वाजत गाजत गाढवावर बसून मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे। धुळवड म्हटलं की या गावचे जावई भूमिगत होतात, मात्र शेर असलेल्या जावयाला मेवणी मंडळी सव्वाशेर भेटते आणि पातळातून शोधून ते काढतात। या शोध मोहिमेत गावातील महिला सुद्धा सहभागी होतात। गावातल्या पोरांनी सांगितलं आणि शिंदीतल्या बी पोरांनी सांगितलं, ओळखी असल्यामुळे की दाजी तुमच्या विड्यात इथं शिंदीतच आहेत म्हणून। मग त्या शिंदीतल्या पोरांनी आणि विड्यातल्या पोरांनी मिळून त्यांना धरून आणलं। मी सकाळी आलो, लपून बसलो आहे असं सांगितलं, त्यांनी आलं, दुम ठोकला और पकडलं, सवारी करावं लागली। ही परंपरा टिकवण्यासाठी गावातील तरुण मंडळी सोबतच महिला आणि जावई देखील सहकार्य करतात। एकूणच विडा गावची ही अनोखी परंपरा राज्यात चर्चेचा विषय असते। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये गंगा अवतरली आहे। मूळ गंगेचा प्रवाह प्रवाहित झाला असून काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व 14 कुंडांमध्ये पाणी आलं। गंगा अवतरल्यामुळे राजापुरात नागरिकांचा ओघ वाढला। गेली वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात कोकणाला पाणी टंचाईच्या झळा बसत असताना फाल्गुन पौर्णिमेला राजापुरात गंगेचं आगमन झालंय। गंगेचा मूळ प्रवाह प्रवाहित झालाय। सध्या कोकणात सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे। राजापूर उन्हाळे इथं प्रसिद्ध गंगामाईचं रविवारी आगमन झालं। मूळ गंगेचा प्रवाह यातील काही कुंड भरली आहेत। गंगा अवतरल्यानं राजापुरात नागरिकांचा ओघ वाढणार आहे। तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।